सीबीआयनं अहिल्यानगरमधून अटक केलेला धनंजय लोखंडे हा नीट परीक्षा घोटाळ्यातील महत्त्वाचा धागा असल्याचं समोर आलं। धनंजय लोखंडे वेगवेगळ्या शहरातील एजंट्स मार्फत नीटची प्रश्नपत्रिका विकत होता। त्यासाठी त्यानं एजंट म्हणून काही विद्यार्थ्यांचा वापर केला। तर पुण्यातील विवेवाडी भागात ब्युटी पार्लर चालवणारी मनीषा वाघमारे ही देखील त्याच्यासाठी एजंट म्हणून काम करत होती। मनीषा वाघमारे पाठोपाठ पुण्यातील फुरसुंगी भागातून शेषराव सोळंकी नावाच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं। शेषराव सोळंकी हा पुण्यातील एका नामांकित विद्यालयात सायबर सुरक्षा संबंधी अभ्यासक्रमात इंजिनिअरिंग करत होता। मात्र धनंजय लोखंडेनं त्याच्याकडे नीटचा पेपर विकत घेऊ शकतील अशा विद्यार्थ्यांचा शोध घेणं, त्यांच्याकडून पैसे गोळा करणं अशी कामं सोपवली होती। सोळंकीच्या मोबाईलमधील संभाषणाचा तपास केल्यानंतर ही बाब समोर आली। धनंजय लोखंडे पुण्यातील वाघोली भागात राहून हे उद्योग करत होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।